नमस्कार. मोबाईलचे व्यसन विषय तसा आपल्या सगळ्यांच्याच जवळचा आणि जिव्हाळ्याचाही. एखादा व्यक्ती मोबाईलवर रील्स, गेम्स, वेब सिरीज किंवा शॉर्ट्स बघतो तेव्हा त्याला काय वाटतं? त्याला आनंदी वाटतं, छान वाटतं, प्लेजरेबल वाटतं. मग या अशा आनंदी वाटल्यामुळे तो जो मोबाईल आहे तो पुढे बघत जातो. त्याने काय 15-20 मिनिटांची वेळ ठरवली असेल ती निघून जाऊन 1.5-2 तासही होऊन जातात. मग अशा वेळेस हा जो वेळ जातोय त्या व्यक्तीचा 1.5-2 तास हा तो त्याला कळत नाही असं आहे का? तर नाही, त्याला ते कळत असतं की आपला वेळ जातोय, पण तो त्यावर कंट्रोल करू शकत नाही. असं का होत असावं बरं? तुम्हाला काय वाटतंय? आपल्या मेंदूमध्ये काही केमिकल लोचा तर होत नसेल ना? येस, अगदी बरोबर. आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स निर्माण होतात. त्यातले काही हॅपी हॉर्मोन्स असतात आणि त्या हॅपी हॉर्मोन्सपैकीच एक आहे डोपामाइन. डोपामाइनची निर्मिती आपल्या मेंदूमध्ये होते आणि डोपामाइनमुळे आपल्याला आनंदी वाटणे, काहीतरी एखादे काम केल्याचे समाधान वाटणे, छान वाटणे म्हणजे फील गुड, या प्रकारे आपल्याला त्याच्यामुळे छान वाटतं. एक्झॅक्टली मोबाईल बघतानाही आपल्याला हेच होत असतं. आनंदी वाटतं, छान वाटतं, काहीतरी एक मोठं काम केल्यासारखं वाटतं मोबाईल खेळल्यानंतर किंवा बघितल्यानंतर. आणि या आनंदी वाटल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये परत डोपामाइनची निर्मिती होते, सिक्रेशन होतं. मग हे कळते का की डोपामाइनची निर्मितीमुळे आनंदी वाटतं. आनंदी वाटल्यामुळे तो मोबाईल अजून पुढे कंटिन्यू बघितला जातो आणि मोबाईल बघितल्याने परत डोपामाइनची निर्मिती होते आणि ही एक प्रकारची VCS सायकल आपल्या मेंदूमध्ये तयार होते आणि मोबाईलवरचे बोटं आणि डोळे हे निघत नाहीत, ते मोबाईलवर खिळूनच राहतात. मग यालाच म्हणतात मोबाईलचे व्यसन. थँक्यू.